श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की उद्या आहे गुरुवार, आपल्या आवडीचा दिवस, आपल्या गुरूंचा दिवस, आपल्या स्वामींचा दिवस आहे. तर उद्या गुरुवार म्हटले की आपल्या घरामध्ये आपण देवपूजा असेल, कोणत्या सेवा असतील, त्याचबरोबर आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन असेल, म्हणजे खूप गोष्टी उद्या आपण करत असतो. गुरुवार म्हणले की आपल्याला एक शक्ती येते, एक ऊर्जा येते आणि आपल्या घरामध्ये आपल्याला असं वाटतं की कोणत्या दिवशी आपल्याला सेवा करणं होत नाही, पण आपला गुरुवार हा वार जर आला की आपल्याला सेवा पण करायची असते, त्याचबरोबर घरातले कामं पण करायचे असते. म्हणजे खूप महिलांचं कसं होतं, जी सोमवार असेल, मंगळवार असेल, बुधवार असेल, ह्या वारामध्ये त्यांना सेवा स्वामींची करणं होत नाही. पण गुरुवार आलं की हां, आज स्वामींचा दिवस आहे, आज आपली सेवा झालीच पाहिजे. मग नित्य सेवा असेल किंवा स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण असेल, 1 अध्याय ते 21 अध्याय, त्याचबरोबर खूप सेवा आपल्या घरामध्ये आपण करत असतो. पण काही चुका आपल्याकडून होतात. त्या चुका म्हणजे कसं, आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपल्याला त्या गोष्टी माहिती नाही आहेत. गुरुवारी खूप जणांना ही गोष्ट माहीत नाही की मांसाहार करायचा नसतो. पण ज्यांच्या घरामध्ये अशी गोष्ट होत आहे, म्हणजे चिकन मटण तुम्ही गुरुवारी जर खात असाल तर तुम्ही ही गोष्ट सोडा. कारण की गुरुवार आपल्या गुरुचा वार आहे. गुरुग्रह जर मजबूत जर असलं तर आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळा येत नाही. म्हणून मी सांगत आहे की गुरुग्रह मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहार करायचा नाही. म्हणजे चिकन मटण अंडी असतील, कोणत्याच गोष्टीचं म्हणजे कोणत्याच गोष्टी तुम्हाला गुरुवारी खायच्या नाहीत. तुम्हाला माहिती नसेल तर आत्तापासून सुरुवात करा. खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात. माझ्यापासून तुमच्यापर्यंत ज्यांना खूप गोष्टी माहिती नाही आहेत, पण ज्या गोष्टी माहिती होत आहेत किंवा माहिती झाल्यात त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चिकन मटण अशा गोष्टी आपल्याला गुरुवारी चुकूनही खायच्या नाहीत. आपल्या कामामध्ये अडथळा जर येत असेल तर समजून जायचं की हां, आपला गुरुग्रह मजबूत नाही आहे, म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील तर गुरुवारी ह्या गोष्टी आपल्याला खायच्या नाही. त्यानंतर खूप महिला ज्या आहेत गुरुवारचा उपवास करत असतात. 9 गुरुवार असतील, 11 गुरुवार असतील, त्याचबरोबर खूप महिला असतील, पुरुष असतील, जी गुरुवार म्हणून उपवास पकडत असतील. म्हणजे एक आपल्या गुरूंसाठी उपवास खूप धरणारे आहेत. पण एक लक्षात ठेवा, गुरुवारी महिला असतील, महिला जी आहेत त्यांना एक माझी सांगायची अशी इच्छा आहे की त्यांनी आपल्या डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही. म्हणजे जी महिला आहेत त्यांना मी सांगत आहे की आपल्या डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही. गुरुग्रह मजबूत होण्यासाठी ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण बुधवारी तुम्ही डोक्यावरून घ्या, मंगळवारी घ्या, पण गुरुवारी खरंच तुम्ही चुकूनही डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही. म्हणजे डोकं तुम्हाला धुवायचं नाही आहे. त्याचबरोबर पुरुष असतील त्यांना पण हीच गोष्ट आहे की डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही. पण पुरुषांची एक सवय असते की रोजच्या रोज डोक्यावरून पाणी घेणं त्यांची सवयच आहे. पण जी महिला आहेत त्यांनी डोकं चुकूनही धुवायचं नाही. आपला गुरुग्रह मजबूत राहण्यासाठी आपल्याला ही चूक करायची नाही. तुमच्या इथं काही अडचण आली, मासिक धर्म आला किंवा काही सुतक असेल, त्यावेळी एक आपण त्या टायमिंगला तर आपल्याला डोक्यावर घ्यावंच लागतं, अळं नाही तर बळं. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर गुरुवारी कोणती अडचण जर नसेल तर तुम्ही गुरुवारी डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही आहे. आपला गुरुग्रह मजबूतच ठेवायचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी एक गोष्ट असते, त्याच्यामध्ये आपण गुरुवार म्हटलं की साफसफाई आपल्या घरातली करत असतो. त्याच्यामध्ये झाडून काढणं असेल, त्यानंतर कचरा असेल, म्हणजे जाळी काढणं असेल, कचरा असेल, ह्या गोष्टी आपण घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा खराब झालेल्या वस्तू असतील किंवा आपल्याला त्याच दिवशी सगळ्या गोष्टी दिसतात की अरे ही खराब झालेली वस्तू आपण फेकून दिलेली बरी. एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला झाडून काढायचं आहे, पण जी कचरा आपण फेकून देणार आहे ती कचरा आपल्याला उद्या फेकून द्यायचा नाही. म्हणजे गुरुवारी कचरा सुद्धा आपल्याला फेकून द्यायचा नाही. म्हणजे जाळी तर काढायचीच नाही, त्याबरोबर तुम्हाला कचरा सुद्धा बाहेर फेकून द्यायचा नाही आहे उद्या. आणि तुम्ही शुक्रवारी टाकून देऊ शकता, म्हणजे फेकून देऊ शकता, पण गुरुवारी तुम्हाला ही गोष्टसुद्धा टाळायची आहे की कचरा बाहेर फेकून द्यायचा नाही, घरातली जाळी काढायची नाही आहे, फरशी तुम्हाला पुसायची नाही आहे. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपण काय करत असतो, अमावस्या म्हणले की आपण फरशी पुसत असतो, पौर्णिमा म्हणले की फरशी पुसत असतो, किंवा आपल्याला सवय असते की अरे घाण झाले चला फरशी पुसून घ्यावं. ही जी गोष्ट आहे, आपला गुरुग्रह जी आहे मजबूत राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी अडचणी यायला सुरुवात होते, त्याच्यामध्ये ही सुद्धा अडचण आहे की आपल्या घरातल्या वस्तू आपण गुरुवारी फेकून देतात. तर लक्षात ठेवा, गुरुवारी कोणतीच वस्तू बाहेर फेकून द्यायची नाही. खराब असेल, चांगली असेल, कोणतीच गोष्ट नाही. त्याचबरोबर आपल्याला जी झाडून काढलेला कचरा आहे तो कचरा सुद्धा घराच्या बाहेर फेकून द्यायचा नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की फरशी खराब झाले तितकं पुसून घ्या, पण फरशी सगळी पुसू नका. आपल्या घरातल्या ज्या म्हणजे जी पुसून टाकायचं नाही आहे. तुम्हाला माहिती असावं की आपण काय करत असतो, लक्ष्मी यायच्या वेळी सुद्धा कधीच फरशी पुसत नाही, झाडून काढत नाहीत आपण. मग त्याच
प्रमाणे आपल्याला गुरुवारी सुद्धा ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. गुरुवारी तुम्ही झाडून काढा, पण ती कचरा आहे ती फेकून देऊ नका. तेच झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते की गुरुवार म्हटलं की सेवा आपल्याला जितकी होईल तितकी सेवा करायची. त्याच्यामध्ये स्वामीचरित्र असेल, स्वामींचा जप असेल किंवा तारक मंत्र असेल. तारक मंत्र जर आपण म्हटलात की आपल्याला निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी ते आहे रे मना, म्हणजे आपल्याला म्हणजे ती तारक मंत्र असा जर शब्द कुणी म्हटलं की आपल्याला त्याच्या पुढचं लगेच म्हणायला सुरुवात होते. आणि घरामध्ये तुम्ही प्रत्येक जणाने एकदा का विना तारक मंत्र लावून द्यायचं आहे फोनमध्ये किंवा स्वतः म्हणायचं आहे. एखाद्यानं सवय लावली की घरातल्या सगळ्यांना सवय लागत असते. तुम्ही कोणत्या गोष्टींचं म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टी करायला सुरुवात करता तसंच आपल्या घरातले मुलं करत असतात. म्हणजे एक सांगण्याचा असा हेतू आहे, तुम्ही जर स्वामींना मुजरा करत असाल तर तुमच्या घरातली मुलं सुद्धा मुजरा करतील. तुम्ही जर देवाला सकाळी आंघोळ झाली ना, तुम्ही उदबत्ती लावा बरं, दिवा लावा बरं असं जर म्हटलात तर त्या व्यक्तीला कळतं की अरे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला दिवाबत्ती करायची आहे. म्हणजे पुरुष असतील स्त्री असतील त्यांनी ह्या सवयी जर लावल्या तर खरंच घरामध्ये खूप बरकता यायला सुरुवात होते. आणि घरामध्ये जितकं चांगलं बोलताल, जितकं तुम्ही फ्रेश राहताल, जितकं तुम्ही आपल्या घराचा विचार करता, जेवढा प्रयत्न करताल तितका प्रयत्नाचं फळ तुम्हाला भेटणार आहे. मग लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जेवढ्या सेवा करायच्या आहेत मनातून करायच्या आहेत, त्याचबरोबर गुरुवारी ह्या ज्या गोष्टी आहेत खूप महत्त्वाच्या आहेत. डोक्यावरून खरंच महिला तुम्हाला मी म्हणजे जी ताई तुम्ही बघत असताल व्हिडिओ, तर डोक्यावरून पाणी घेणं बंद करा. गुरुवारी तुम्ही दुसऱ्या वारी तर घेतच असतो, पण गुरुवारी तुम्ही चुकूनही डोक्यावर पाणी घ्यायचं नाही. गुरु ग्रह जर मजबूत असेल सगळ्या गोष्टी आपल्या मजबूत असणार आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये साफसफाई असणे गरजेचे आहे. आदल्या दिवशी सगळ्या गोष्टीची तुम्ही साफसफाई करायची घराची. तर तुम्हाला तुमच्या घराची साफसफाई आदल्या दिवशी तुम्ही करा, पण गुरुवारी ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. आणि किचनवर जेवढ्या गोष्टी कमी ठेवताल तितक्या चांगल्या, म्हणजे खरकटं जी आहे ती जास्त किचनवर तुम्हाला ठेवायचं नाही. आणि आपल्याला माहिती असं की गुरुवार म्हटलं की हळदीचं लेपन आपल्या उंबऱ्याला झालंच पाहिजे. काही असो, आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन झालंच पाहिजे. त्याचबरोबर देवपूजा असेल, आपल्या घरामध्ये स्वामींची आरतीसुद्धा गुरुवारी झालीच पाहिजे. आपल्या घरामध्ये दिवा जी आहे तो म्हणजे असं मी म्हणत नाही की दिवा जी आहे पूजेच्या आधी म्हणजे प्रज्वलित करून ठेवायचा आहे, चालू करून ठेवायचा आहे आणि तो दिवसभर राहिला तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे गुरुवारी जेवढ्या गोष्टी तुम्ही करताल तेवढ्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल करायचे आहेत, ते बदल तुम्ही गुरुवारपासून करू शकता. त्याचबरोबर जमलं तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील, पिवळ्या रंगाच्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला करता येईल तेवढ्या गोष्टी तुम्हाला स्वतःमध्ये घालायच्यात. आणि एक गोष्ट मी सांगत आहे की गुरुवारी काळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला घालायचं. माझ्याकडून बी एकदा दोनदा चूक झालेली आहे, मला पण कोणीचं सांगितलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की गुरुवारी चुकून ही काळ्या रंगाचं वस्त्र म्हणजे कपडे घालायचे नाहीत. पॅन्ट असेल, शर्ट असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, तुमच्या घरामध्ये मुलगा असेल, मुलगी असेल, जी असेल त्यांना मी सांगत आहे की काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला गुरुवारी घालायचे नाहीत. जितकं जमेल तेवढं पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. म्हणजे आपला गुरुग्रह जी आहे ती मजबूत करण्यासाठी सुद्धा उपाय आपल्याला करायचे आहेत. आपले गुरु जर खरंच गुरूंसाठी जर आपण सगळ्या सेवा केल्या किंवा त्यांच्यासाठी जर सगळ्या गोष्टी केल्या तर आपण परमेश्वरापाशीच आहेत. स्वामींची सेवा जर आपण केली तर आपल्याला सगळे ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज तीच आहेत. त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टीची हालचाल होत असते. म्हणून मी सांगते तुमच्या घरात पण तुम्ही स्वामींची सेवा करता तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्यात. त्याचबरोबर खूप जणांच्या घरामध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे की जी स्वामींचा फोटो आहे तो स्वामींचा फोटो रोज पुसला जात नाही. म्हणजे पुसला जात नाही म्हणजे कसं, नवीन आणला पुसला, त्याला अष्टगंध लावला, चंदन लावला, हार घातला, ती जशाच तसा टांगून ठेवला. म्हणजे आपण टांगून ठेवतो समजा, तसं नाही करायचं. तुम्हाला माहिती असावं की जी फोटो आहे त्याच्यामध्ये आपण स्वामींना पाहत असतो. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींचं करता, तुम्ही स्वामींना मानता, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक गुरुवारी तो स्वामींचा फोटो स्वच्छ करायचा आहे, स्वच्छ पुसायचा आहे. त्याचबरोबर त्याच्यावर जे हार आहे तो हार बदलून टाकायचा आहे. फुलांचा हार काढून तुम्ही दुसरा फुलांचा हार घालायचा आहे. म्हणजे खराब आपण आपल्या शरीरावर कोणती घाण. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.